रामकृष्ण देव. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आनंद लहरी या महत्वपूर्ण अशा ग्रंथावरती आपली चिंतन मालिका चालू आहे. आनंद लहरी भाग 6 म्हणजेच 5 भागामध्ये आपण त्याचं आजपर्यंत चिंतन केलं. 25-26 ओव्यांचं चिंतन आपलं झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे 154 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. आनंदाचा विचार मांडत असताना, आनंदाच्या लहरीचा विचार मांडत असताना नाथरायांनी सद्गुरूच्या कृपेने काय होऊ शकते, सद्गुरूंचं महात्म्य काय आहे, याचा विचार आपल्या समोर ठेवला आहे. सद्गुरू कृपा झाली की मग आपला भ्रम, आपला अज्ञान, आपली भ्रांती नाहीशी होते. हे अनेक उदाहरणांनी आपल्यापर्यंत नाथरायांनी पोहोचवलं. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण बघितलं, 5व्या भागामध्ये आपण ज्या ओवीवर थांबलो होतो ती ओवी अशी होती: जायसा अनुभवे वाळतू संचय संचित क्रियमाण सहितू वृक्षाची कुंटली मातू पावलिया देहांतु शून्य होय. आपण 2-3 उदाहरणांनी ते बघितलं. परिसाचं सुवर्ण लोखंडाचं उदाहरण बघितल्यानंतर वृक्ष शेदिल्या समूळ तेही उदाहरण बघितलं. सद्गुरूच्या कृपेने विवेक जागृत झाला की मग खऱ्या अर्थानं आपल्याला काय अनुभव येतो हे आपण बघितलं. आणि त्या अनुभवाने मग संचित क्रियमाण सर्व नाहीच होतं. ज्याप्रमाणे वृक्ष वाळला, वृक्ष जाळला, अर्थात लाकूड जळल्यानंतर भस्म होते, काही शिल्लक राहत नाही, तसं इथे संचित सुद्धा नष्ट होते, प्रारब्ध सुद्धा नष्ट होते आणि क्रियमाण सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही, असा विचार आपण बघून गेलो. नाथराय पुढे जाऊन असं म्हणतात, 27व्या क्रमांकाची ओवी अशी आली. ओवी आपल्यासमोर ठेवतो. नाथराय म्हणतात: भस्म झाल्यानंतरे वृक्षाच्या ठावनुरे तैसा देह अनुभवे विरे पुढे ओसरे जन्मवर्ण. तैसे देह पावल्यालय पूर्वकर्म सहजेची जाय संचिताशी नुरे ठाय सहजे होय सुखरूप. पूर्वकर्माच्या आयुषा परी गुरुभक्तने घे आपणावरी राहुणी आनंदा भीतरी साक्षीत्वे व्यवहारी वर्तत. काय म्हणतात नाथराय? नाथराय म्हणतात, जसं वृक्षाचं भस्म झालं, वृक्ष भस्म झाल्यानंतर, अर्थात वृक्ष म्हणजे वृक्ष शेदलं, त्याचं लाकूड झालं, ते वाळलं, ते जाळलं, ते भस्म झालं. आता काही राहिलं का वृक्षाचं? फळ, आता काही बीज, त्याचं फळ, पुष्प, फांदी काही आहे का? काही नाही. तसं गुरुची कृपा झाली महाराज, सद्गुरूंची कृपा झाली की हा देह माझा देह आहे ही भावनाच राहत नाही. देहाचा लय होतो म्हणजे देह म्हणजे आपण मरून जातो असा अर्थ आहे का? नाही. संत महात्मे देहबुद्धीचा त्यांना विसर पडतो आणि मग देहबुद्धीचा विसर पडला, महात्म्याला देहबुद्धीचा विसर पडला की मग संचित कुठं राहिलं? देहाचा लयच झाला ना. उगीच तुकोबारे म्हणतात का हो, देहाचा विसर पाणी मज, देहाचा विसर पाणी मज, देवाता ऐसा करी उपकार. तुकोबाराचा प्रसिद्ध अभंग आहे ना, आपल्या पाठात आहे ना. देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. या देहाचा विसर पडावा असं म्हणतात तुकोबाराय. का म्हणतात? नाथराय सुद्धा इथे हेच सांगतात. ती देहबुद्धी लय पावते, सद्गुरूच्या कृपेने देहबुद्धी लय पावते. आणि खरं सांगू, ज्यावेळेला देहबुद्धीचा विसर पडतो, या देहाचा विसर पडतो, त्यावेळेस सुख आहे महाराज. देहाचा विसर पडावा म्हणजे सुख आहे. देहाचा विसर पडतो का आपल्याला? आपल्याला पडत नाही.
कारण सद्गुरु कृपेशिवाय तो देहाचा विसर पडत नाही. संत वाङ्मयाचं चिंतन केल्याशिवाय ते सुख आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्या आनंदाच्या लहरी आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. नाथराय म्हणतात, भस्म झाल्यानंतर वृक्षाताई ठाव पुरे, तैसा देह अनुभव रे पुढे ओसरे जन्म मरण. आणि मग देहाचा विसर जर पडला, देह भावना नष्ट झाली की मग जन्ममरण आलंच कुठं. मग मरणाची भीती नाही आणि जन्माची तर नाहीच नाही. नाही ना, कशाचीच भीती नाही, कारण सद्गुरूची कृपा झाली. महाराज म्हणतात, तैसे देह पावल्या लय, पूर्वकर्म सहजची जाय, पूर्वकर्म सहजची जाय, संचिताशी नुरे ठाय, सहज होय सुखरूप. मग देहबुद्धी लय पावली, देहबुद्धी नाहीशी झाली, मी देह आहे, हा मीपणा नाहीसा झाला, अहमपणा नाहीसा झाला. मग कुठलं संचित आहे? संपलं संचित. प्रारब्धही संपलं, संचितही संपलं. आणि मग त्या एका वेगळ्या अनुभवामध्ये, वेगळ्या स्वानुभवामध्ये गेल्यानंतर जन्म मरणाचं मग दुःख नाही. काय? सर्वत्र आनंद, सर्वत्र सुख ही भावना निर्माण झाली. महाराज म्हणतात ना, आता येसो वळे झाले त्रिभुवन, आता येसो वळे झाले त्रिभुवन. सर्वत्र आनंद, सर्वत्र आनंद. कारण हा देह माझाच नाही. या देहाला होणाऱ्या वेदना, या देहाला होणारा मान सन्मान याचं घेणं देणंच राहणार नाही. कारण देहाच्या संबंधाने असलेली अहम ममत्वाची भावना त्या ठिकाणी लय पावते. कशाने? सद्गुरूंच्या कृपेने. आणि मग ती पावल्यानंतर तैसा देह पावल्या लय, पूर्वकर्म सहजची जाय. मग पूर्वकर्मही गेले, संचितही गेलं, प्रारब्धही गेलं, आणि मग सहज होय सुखरूप. आणि मग आपण खऱ्या अर्थानं सुखरूप होतो. जसा भगवंत सुखरूप आहे ना, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांग, माझ्या पांडुरंगा सारखा तू, असं सुखरूप आपण होतो. महाराज म्हणतात ना, सुखाचा अनुभव अंगी यावा लागेल, किंवा इतर अनुभव विरवून गेले की मग सुखाचा अनुभव त्या ठिकाणी येतो. सद्गुरूच्या कृपेने हे सर्व शक्य होतं. पूर्वकर्माचे ऐशी परी, गुरुभक्तने घ्या आपणावरी, सहुनी आनंदा भीतरी, साक्षित्वे व्यवहारी वर्तत. का हो? मग गुरुकृपा झाली, भ्रांती निरसली, भ्रांती निघून गेली, भ्रम निघून गेला, ज्ञान निघून गेलं, ज्ञानाची प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्त झालं. मग आता काय? कर्म. कर्म गेलं ना, कर्म नाहीच ना. असं कसं म्हणता हो? कर्म नाही, कर्म नाही म्हणता. मग सद्गुरूची कृपा झाल्यावर मग आपण जेवण करत नाही का? आपण आपलं प्रातःविधी करत नाही का? आंघोळ करत नाही का? स्नान संध्या करत नाही का? जेव्हा लागते की नाही? लागते ना. मग कर्म नाही का ते? श्वास घेत नाही का आपण? तेही कर्मच आहे. पण एक सांगू का, जेवण करावं लागतं. तुकोबारायांचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. तुकोबाराय जेवण करत होते. आता आपल्याला कथा माहिती आहे. तुकोबारायांकडे आमच्या जिजाऊ मातेचे भाऊ आलेत आणि स्वयंपाक केला. जिजाऊ मातेने स्वयंपाक केला. तुकोबाराय जेवायला बसले, भाऊ जेवायला बसला. जिजाऊचे भाऊ जेवायला बसले. ताट वाढलं, जेवण सुरू झालं. तुकोबाराय जेवायला लागले. सपासप तुकोबारायांचं जेवण चालू आहे. भाऊ जेवतच नव्हता. महाराज कसा तरी आपला अर्धी एक भाकरी काहीतरी खाल्ली. काय झालं होतं? भाजीमध्ये मीठच नाही. जिजाऊ मातेकडून मीठ टाकायचं राहिलं. तुकोबारायला काय घेणं देणं आहे महाराज? तुकोबाराय आपल्या स्वच्छंदामध्ये, आपल्या आनंदामध्ये, त्यांना काय खातो आम्ही कसं सांगा ते, आम्ही कशासोबत काय खातो याचं भान नाही. कारण ते देहावरच नाही ना, देहबुद्धीवर ते नाहीतच. म्हणजे ते जरी जेवण करत होते, ते जरी कर्म करत होते, ते जरी बोलत होते तुमच्या आमच्याशी, तरी मात्र ते आपल्या वेगळ्या स्वानंदामध्ये, वेगळ्या आनंदामध्ये होते. त्यांना ह्या देहाचं अहमत्व नव्हतं. आणि मी जसं म्हटलं, संत महात्मे जसं सांगतात, देहाची आसक्ती सुटली, देहाचा अहममत्विता भाव सुटला की मग त्या ठिकाणी सुखच आहे. बघा ना, देहाचा विसर पडला की सुख आहे की नाही?
आपल्याला झोपेत सुख आहे की नाही हो? झोपेत काही जाणवते का? हो, अर्धकच्ची झोपेचं मी सांगत नाही, पण गाढ झोप लागली, विसर पडला देहाचा की सुखच आहे ना. काही आठवते का? दुःख आहे का मग झोपेत? नाही ना, झोपेत दुःख नाही. का? कारण तिथे देहाचा विसर आहे. हे जरी आपल्या व्यवहारातलं झालं महाराज, तरी पारमार्थिक दृष्ट्या जगत असताना, परमार्थाच्या वाटेवर चालत असताना देहाचा विसर म्हणजे अहम भावनेचा विसर त्या ठिकाणी पडला पाहिजे. पहिले अहंकार गेला पाहिजे आणि मग त्या अहम भावनेचा विसर पडला की मग सुख सुख आहे. नाथराय म्हणतात, तैसे देह पाविल्यालय किंवा पूर्वकर्माची ऐशी परी गुरुभक्तने आपणावरी राहुनी आनंदा भीतरी साक्षीत्वे व्यवहारी वर्तत. मग ते जे व्यवहार करतात संत महात्मे, साधू संत, साधक, उच्च पदाला पोचलेले साधक, मुक्त पुरुष, त्यांचा जो व्यवहार असतो ना, तो व्यवहार करायचा म्हणून करत असतात. आपल्याला माहिती आहे, अर्जुनाने जेव्हा आपल्या गणगुतासोबत, गुरुजनांसोबत लढाई करायची नाही असं सांगितलं, भगवंतानी सांगितलं, का लढत नाही रे तू? म्हणे मी यांना कसं मारू? भगवंत म्हणतात, तू कोण मारणार? अरे तू कोण आहे मारणार यांना? तुझी काय ताकद आहे यांना मारण्याची? देवा असं आहे तर मग मला शस्त्र कशाला हाती घ्यायला लावतो? मला कशाला म्हणतो शस्त्र हाती घे? तेव्हा अर्जुनाला भगवान सांगतात, अरे अर्जुना, तू निमित्त मात्र आहेस, करता करविता मी आहे. आणि भगवंताने जे विराट स्वरूप दाखवलं आपल्याला माहिती आहे. विराट स्वरूप दाखवल्यानंतर भगवंताच्या मुखामध्ये सर्व ब्रह्मांड दिसले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, अर्जुन, धर्म सर्व भगवंताच्या मुखात होते. अनंत ब्रह्मांडे उदरी, उदरात काय मुखात सुद्धा आहे त्याच्या. आणि मग असं असताना आपण निमित्त मात्र आहोत. आपण निमित्त मात्र म्हणून करतो ही भावना झाली की मग सुख आहे. बँकेमध्ये कॅशियर आहे, करोडो रुपयात बँकेत कॅश, त्याच्या बाजूला ती कॅश आहे, रोकड त्याच्या बाजूला आहे, करोड रुपयाच्या नोटा आहेत. आता त्या नोटा कोणाच्या आहेत? कॅशियरच्या आहेत की तुमच्या आमच्या आहेत? तुमच्या आमच्या आहेत ना. आपण ठेवलेले पैसे आहेत, पण आहेत कोणाजवळ? कोणाच्या ताब्यात आहे सध्या? कॅशियरच्या ताब्यात आहे. लेखापालाच्या त्या ताब्यात आहे, रोखपालाच्या ताब्यात आहे की नाही? आहे ना त्याच्या ताब्यात. पण त्याचे आहेत का? नाही. मग तो ते वावरतो, त्याच्याशी तो व्यवहार करतो, तो व्यवहार करतो, त्याचं नसते पण तो व्यवहार करतो, अर्थात तो निमित्त मात्र आहे. तसं या देहाने जे काही व्यवहार होतात, जे कर्म होतात, जे चांगले वाईट जे कर्म होत असतील, ते कर्म निमित्त मात्र आम्ही करतो, करायचे म्हणून आम्ही करतो, अशी त्या महात्म्यांची भावना होते. आणि म्हणून त्यांना सुखदुःखापासून ते वेगळे असतात आणि मुक्त असतात. हे केव्हा करते? सद्गुरूच्या कृपेशिवाय हे कळत नाही. नाथराय या आनंद लहरीमध्ये तेच आपल्यासमोर प्रकट करतात की बाबा रे. आणि उदाहरण देताना नाथराने सुंदर दृष्टांत दिला. काय म्हटलंय नाथ महाराजांनी? जैसे जळा माझी पद्मपत्र, जैसे जळा माझी पद्मपत्र, जळी असोनी अलिप्त, तैसा मुक्त व्यवहारी वर्तत सुखे भोगित स्वानंदे. सुंदर उदाहरण आहे. जैसे जळा माझी पद्मपत्र. त्या पाण्यामध्ये बघा कमळ असते, कमळ. आणि पाण्यामध्ये जे कमळ असते ना, ते पाण्याचा ओलावा त्या कमळाच्या पत्राला लागू देत नाही महाराज. बघा तुम्ही कमळाचं फुल बघा, कमळाची पानं बघा, पाण्यात असतात पण पाणी लागत नाही. महाराज म्हणतात तसं जैसे जळी पद्मपत्र, जळी असून अलिप्त, जळात आहे, पाण्यात आहे पण पाण्यापासून अलिप्त आहे, तैसा मुक्त व्यवहारी वर्तत सुखे भोगित स्वानंदे. तसा मुक्त पुरुष, तसा महात्मे, सद्गुरु कृपेने, सद्गुरु आणि सद्गुरु कृपेने ज्यांच्यावर सद्गुरूची कृपा झाली असे संसारामध्ये दिसतात, पण संसारापासून अलिप्त असतात. तुकोबारायचं एक प्रमाण आहे ना. तुकोबाराय एके ठिकाणी असं म्हणतात, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे.
सत्यवान करी संसार सकळ, सत्यवान करी संसार सकळ, अलिप्त कमळ जली जळी जैसे, तेच नात्र ते सांगतात जळी पद्मपत्र जैसे. अर्थात अलिप्त कमळ जळी जैसे, पाण्यामध्ये असून सुद्धा कमळ अलिप्त राहते, तसं या संसारामध्ये राहून संसार करत आहे असं दिसत असताना सुद्धा संसारापासून अलिप्त, म्हणजे संसाराची आसक्ती नाही, त्याला मुक्त असं म्हणतात. आणि ते जे 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 कर्म करत असतील ते कर्म आणि त्या कर्माचं फळ, त्या कर्माचं पाप पुण्य त्यांना लागत नाही महाराज. त्याचं पाप पुण्य सुद्धा त्यांना लागत नाही, कारण ते दिसतात संसारात परंतु संसार करत नसतात. ते दिसतात तुम्हाला आम्हाला संसार करत असताना, परंतु ते संसारापासून अलिप्त असतात. जसं कमळ जळामध्ये असून पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे नाथराय पुढे जाऊन असं म्हणतात, भवभ्रमाते निरसिले, जन्म मरणाते चुकविले, देही असता मुक्त केले, स्वरूपी मिळाले आपुलिया. देहामध्ये आहे, या शरीरानं दिसतात, पण यांनी जन्म मरण चुकवलं, भवभ्रम यांचे दूर झाले, भ्रांती यांची निरसन झालेली असते आणि मुक्त स्वरूपाला ते प्राप्त झालेले असतात. तुझ्या स्वरूपाचा अनुभव जाणती संत सज्जन प्रभव, निरसुरी देहाचा देह भाव, स्वानुभव भोगिते. तेच पुन्हा सांगितलं. संत सज्जन काय करतात, दिसतात आपल्याला, पण त्यांची देहबुद्धी निरसन झालेली असते, देहाचा देहभाव त्यांचा गेलेला असतो, आत्मसुखाची प्राप्ती त्यांना झालेली असते आणि त्या अनुभवामध्ये ते सुखाने नांदत असतात महाराज. हा अनुभव संत महात्म्यांना आलेला आहे, त्यांनी सांगितलंय आपल्याला. अनुभव आले अंगात या जगात येत असे. तुकोबारायांसारखे संत, माऊली ज्ञानोबारायांसारखे संत, नाथरायांसारखे संत. नाथराय संसारामध्ये सर्वात श्रीमंत नाथ महाराज ना हो, परंतु एवढे ऐश्वर संपन्न नाथ महाराज असताना सुद्धा त्या ऐश्वर संपन्नतेला चिकटून बसले नाहीत. यालाच म्हणायचं अलिप्त कमळ जळी जैसे. तुकोबारायांकडे छत्रपती शिवरायांनी, आपल्याला माहिती आहे, हिरे माणिक मोती सर्व पाठवले आणि छत्रपती शिवरायांना नजराणा दिला की महाराज घ्या. छत्रपती शिवरायांच्या नजराणा तुकोबारायांनी स्वीकारला का? तुकोबारायांनी उलट टपाली उत्तर पाठवलं, महाराज सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आम्हाला हे नको, आम्ही त्यानेच सुखी आहो, तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा, आम्हाला त्यातच सुख आहे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबारायांनी छत्रपती शिवरायांना उलट टपाली हे उत्तर पाठवलं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. मी का सांगतो आहे, संसारातल्या नाशवंत पदार्थाची आसक्ती जाणं म्हणजे अलिप्त कमळ जळी जैसे. म्हणजेच देहाचे चोचले पुरवण्यापेक्षा देवाच्यासाठी काय करता येईल याचा विचार करणं म्हणजे मुक्त. आणि असे मुक्त पुरुष त्या ठिकाणी स्वानुभवानं स्वानंदामध्ये नाचत असतात. जो अमृताचे सागरी अहर्निशी क्रीडा करी, जन्म मरणाचे भयधरी, ते कैशा परी घडेल. अशा स्वानुभवामध्ये स्वानंदामध्ये परमानंदामध्ये नाचणारे, त्यांना बाकी या छोट्या मोठ्या सुखाचं काय घेऊन बसला, काय या सुखामध्ये त्यांना मिळणार? कारण परमात्म प्राप्तीचं सुख, ब्रह्मप्राप्तीचं सुख, आत्मसुख ज्यांना मिळालं ते या सुखाला कुठे काय करतील महाराज? या सुखासाठी अमृताच्या सागरामध्ये आहो, अमृताचा समुद्र, आणि त्या अमृताच्या समुद्रामध्ये आपण खेळतो आहो, पोहतो आहो. आता इथं मरणाचं दुःख आहे का महाराज? अमृताच्या सागरात आहे ना. अमृताचे सागरी, महाराज छान दृष्टांत देतात. अमृताचे सागरी अहर्निशी क्रीडा करी, जन्म मरणाचे भयधरी, कैशावरी घडेल. राहील का भय? मग नाही राहणार ना. जसं राजाच्या बायकोला जेवणाची काळजी आहे का महाराज? का तिला भीक मागायला जावं लागेल का? राजाची कांता काय भीक मागे, राजाची कांता काय भीक मागे, तिला भीक मागावं लागत नाही. तसं या सुखाचं भीक या महात्म्यांना मागायची जरूरत नाही.
कारण ते सुखरूप झालेले असतात. सुखालाही सुख प्राप्त करून द्यायची ताकद त्यांच्यात आहे. महाराज म्हणतात, ते तर जन्म मरणाले झाले वाहो, ते तर बद्ध मुक्त काहीसा ठाऊ, जीव गिळून आपला उगो, विसरला पहावो दुजे पण. ज्यांचं जन्म मरण गेलं, जन्म मरणाची चिंता गेली, तिथे बद्ध आणि मुक्तता राहणार नाही. त्यांनी जीव आपला घेऊन गेला. आपल्याला माहिती आहे ना, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. अशा प्रकारे जे ज्ञान संपन्न झाले, ज्यांना खऱ्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, त्यांना कशाची भीती नाही, त्यांच्या सुखाला कशाचीही तोड नाही. महाराज म्हणतात, ऐशी तुझी कृपेची करणी, भवभ्रमणी रसिला तक्षणी, निद्रिस्त ओसनावे स्वप्नी तया उठूनी सावधती केली. हे कोण सांगते, हे कुणाकडून कळते? तर सद्गुरूकडून आपल्याला ह्या सर्व गोष्टी कळत असतात. सद्गुरूंनी उपदेश केला की आपल्याला हे कळतं. भवभ्रम, भवसागरातून तरुण जाण्याची चिंता आपल्याला लागली, किंवा या भवाचा जो भ्रम निर्माण झाला, या जीवसृष्टीचा जो भ्रम आपल्या मनात झाला, यात आम्ही जे अकंठ बुडालो आणि मग खऱ्या सुखाला आम्ही विसरलो. क्वचित यत्किंचित सुखासाठी परमसुखाला आम्ही जे विसरतो, त्याची जाणीव करून देण्यासाठी संत महात्मे आपल्याला जागृत करतात. काय आहे माहिती आहे का? जागृत करावं लागतं महाराज. झोपीत आपण बरडतो, झोपीत आपण बळबळतो, झोपीत आपण वसनावतो. ओसनी, मागे पण एकदा नाथ महाराजांचा ओसनीय शब्द आला याच आनंद लहरीच्या एका ओवीमध्ये. इथे पण ओसनीय शब्द आला. मनुष्य झोपीमध्ये वसनावतो, बरळतो, बळबळ करतो. एखादा झोपीमध्ये खूप घाबरला आणि मला वाचवा, मला वाचवा, मला वाघाने पकडलं, मला वाचवा, मला बिबट्याने पकडलं. कारण बिबट्याचं जास्तच धुमधाम चालू आहे सध्या, नाही का? हे बिबटे आलेत कुठून हेच मला कळत नाही. प्रत्येक ठिकाणी बिबटे. पहिले अभयारण्यात गेलं ते बिबटे दिसायचे नाही, वाघ दिसायचे नाही, पर्यटक नाराज होऊन यायचे. आता हे वाघ आणि बिबटे गल्लोगल्ली फिरायला लागले म्हणतात. कोणी सोसायटीत बिबट्याला म्हणतो, कोणी रोडवर बिबट्याला म्हणतो, कोणी हायवेवर बिबट्याला म्हणतो, कोणी आमच्या गेटमधून बिबट्याला म्हणतो. एवढंच कशाला, बंगलोत बिबट्या घुसला म्हणून सांगतात. मी का सांगतोय, कशासाठी सांगत होतो? स्वप्नात असं वाटलं की वाघाने आपल्यावरती उडी मारली, वाघ आपल्याला खाणार, म्हणून जोरजोराने ओरडायला लागला, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला वाघोबा गिळणार आहे, वाघोबा गिळणार आहे. बाजूला तुम्ही आम्ही होतो, झोपलेले, जागे झालो झोपेतून. का रे बाबा, काय झालं, काय झालं? आता या वाघापासून याला वाचवायला आपल्याला काय करावं लागेल? वाघाला मारावं लागेल का? नाही नाही नाही, वाघ नाहीच ना. झोपलेल्याला उठवावं लागेल, म्हणजे याचं बरळणं थांबेल. तसं तुमचं आमचं संसारामधलं हे भवभ्रमाचं जे बरळणं आहे, बद्धतेचं बरळणं आहे, अज्ञानाचं जे बरळणं आहे, हे घालवण्यासाठी संत महात्मे आपल्याला जागृत करतात. जसं झोपेमध्ये वसनावताना त्याला जागं केलं म्हणजे त्याची भीती जाते, तसं संत महात्म्यांनी आपल्याला कृपा केली, आपल्याला जागं केलं म्हणजे आपली ही भवभ्रमाची भीती निघून जाईल. संत नाथराय म्हणतात, ऐशी तुझी कृपेची करणी, भवभ्रमणी रसला तत्सनी, निद्रिस्त ओसनावे स्वप्नी तया उठवणी सावध केले. त्याला जसं सावध करावं तसं संतांनी आपल्याला सावध केलं. अनेक ठिकाणी संत महात्मे आपल्याला जाग करतात. अनेक प्रमाणे आपल्याला मिळतात, उठा, जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा जर चुकवायच्या असतील तर आपल्याला जागं व्हावं लागेल. संत तेच आपल्याला जागं करतात, सद्गुरू आपल्याला तेच जागं करतात. जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी, जागे जागे बोलती. संत महात्मे आपल्याला जागृत करतात, जागे करतात आणि जागे करून आपल्याला मंत्र देतात. कुठला मंत्र देतात? नाथराय म्हणतात, पुरुषोत्तम नाम पंचाक्षर, जो भावे भजे निरंतर, तेथे कैसे भवभय संचार, नतले व्यापार पंचभूतात. पंचमहाभूताचा व्यापार जिथे चालणार नाही,
जिथे भवाचं भय राहणार नाही, म्हणजे जन्म मृत्यूचं भय जिथे राहणार नाही, त्यासाठी संत महात्मे आपल्याला उपदेश करतात की काय करा, देवाचं नाव घ्या. भावे भजे निरंतर, जो भावे भजे निरंतर. पण काय भजन करायचं, तर महाराज म्हणतात पंचाक्षरी मंत्र पुरुषोत्तम पुरुषोत्तम हा मंत्र जपा. आपल्याला नाम जपासाठी अनेक मंत्र सांगितले महाराज. 2 अक्षरी मंत्र आहे, 3 अक्षरी मंत्र आहे, 1 अक्षरी मंत्र आहे, षडाक्षरी मंत्र आहे, द्वादक्षरी मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय आहे की नाही मंत्र. राम राम हा मंत्र आहे, जो भगवान शंकर जपतात, आहे ना. हरी हा मंत्र आहे, विठ्ठल हा मंत्र आहे ना, विठ्ठल मंत्र. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे ही बाबा आहे ना. किंवा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. असं भगवत नामाचे अनेक मंत्र आपल्याला संत महात्म्यांनी सांगितले, सद्गुरूंनी सांगितले. तसंच या ठिकाणी नाथराय पुरुषोत्तम मंत्राचा जप करा. म्हणजे पुरुषोत्तम हे देवाचं नावच आहे. आपल्याला माहिती आहे अनेक देवाचे नाव आहेत महाराज, त्यात पुरुषोत्तम हे सुद्धा नाव आहे. केशव नाव आहे, गोविंद नाव आहे. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, नाही का. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आली ना, तसं पुरुषोत्तम नामाचं म्हणजे देवाचं नाव. तो कुठलंही नाव घ्या, राम घ्या, विठ्ठल घ्या, कृष्ण घ्या, कुठल्याही नामाचा जप करा. या नामाचा जप केल्याने जो भावे भजे निरंतर. परत फक्त भावाने ते नाव घेतल्या गेलं पाहिजे. आणि भावाने जर ते नाव घेतल्या गेलं तर ते कैसे भवभय संचार न चले व्यापार पंचभूताचा. आणि मग हा जर आपण नामाचा उच्चार केला, भगवंताचं नामस्मरण केलं, नामजप केला, तर सद्गुरु कृपेने आपलं भवाचं जे भय आहे, जन्म मृत्यूचं भय आहे, ते निरसन होईल. अशा प्रकारचा उपदेश नाथराय या आनंद लहरीच्या या ओव्यांमध्ये करतात. आज आपण 26व्या क्रमांकाच्या ओवीपासून तर 36व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलो, त्याचं चिंतन केलं. सद्गुरु कृपेने काय होऊ शकते, जन्म मृत्यूची बाधा आपली नाहीशी होऊ शकते, याचा विचार गोड मधुरपणे नाथरायांनी सांगितला. ही खरोखर आनंद लहरी आपल्याला एक एक वेगळा आनंद देऊन जाते. फक्त आनंदाने ते श्रवण करा, आनंदाने त्याचं चिंतन करा. आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये 37व्या क्रमांकाच्या नंतरच्या ओव्या घेऊन. पुढच्या ओव्यांमध्ये सुद्धा सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय जर आपण घेतला तर आपण बद्ध होत नाही, हा उपदेश पुढे आलेला आहे. त्याचं चिंतन पुढच्या भागात करू. आज इथेच थांबू. सर्वांना विनंती आहे, आनंद लहरी जरूर श्रवण करा, त्याचं चिंतन करा. मागे झालेले काही भाग आपण बघितले नसतील तर ते जरूर बघा. आणि न चुकता इथून पुढे येणारे भाग सुद्धा आपण जरूर ऐका. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी नोटिफिकेशन ऑन करा, बेल आयकॉनवर जा, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन येईल. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि भगवत भक्ती आपल्याकडून घडावी, सत्संगतीचा लाभ व्हावा, आपल्यालाही कुठेतरी आनंद प्राप्त व्हावा. जगतामध्ये संसारामध्ये वावरत असताना काही प्रमाणात तरी परमार्थाकडे आपण झुकलं पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारचं श्रवण करणं जरुरी आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या मित्रमंडळींना, स्नेहीजनांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि आपलं नाथांचं नेहमीचं भजन. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.